सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. कवठे महांकाळ शिवसेना पदाधिकाऱ्याचे मर्डर प्रकरणात नाव आल्याने पक्षातून हकालपट्टी. जत तालुक्यातील कोसारी येथील बहुचर्चित डबल मर्डर प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासू यमगर यांच्या अपहरण तसेच हत्येप्रकरणी खळबळजनक वळण लागले आहे. या गुन्ह्यात अटकेत असलेला संशयित आरोपी तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचा युवा सेना कवठे महांकाळ शहर प्रमुख हर्षवर्धन उर्फ गोट्या पैलवान याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहन जाधव यांनी अधिकृत पत्रक जाहीर करून ही माहिती दिली. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार हर्षवर्धन दाजी पैलवान याला युवा सेना शहर प्रमुख पदावरून तत्काळ बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना जिल्हाध्यक्ष रोहन जाधव म्हणाले की सदर पदाधिकारीबाबत काही जुन्या गोष्टी कानावर आल्यानंतर आम्ही 15 ते 20 दिवसापूर्वीच त्याची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. तसे लेखी पत्र कवठे महांकाळचे युवा सेना समन्वयक अमोल जाधव तसेच संतोष भोसले यांच्याकडे सोपविण्यात आले होते. मात्र संबंधित पदाधिकारी बाहेरगावी असल्याने ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नव्हते. शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. अशा समाजविघातक तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पक्षात स्थान नाही, असे देखील जाधव यांनी ठामपणे नमूद केले आहे. कोसारी हत्या प्रकरणातील दोषींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. शिवसेना तसेच युवा सेना पूर्णपणे यमगर यांच्या कुटुंबियांची पाठीशी ठाम उभी आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आम्ही कदापि थारा देणार नाही, असा स्पष्ट खुलासा जिल्हाध्यक्ष रोहन जाधव यांनी केलेला आहे. कोसारी येथील जुन्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासू यमगर यांचे नागज फाटा येथून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर कर्नाटक राज्यात त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. या गंभीर गुन्ह्यात गोट्या पैलवानचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली असून राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.